आपण यावं आणि सर्वांना मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू थँक्यू अनुप सर. वेलकम सर. थँक्यू. तर सर्व लीडर्स जे आज झूम सेशनसाठी उपस्थित आहात त्यांचे पण धन्यवाद की ते वेळात वेळ काढून आपण या सेशनसाठी उपस्थित आहात. आपलं प्रत्येकाने एक काम करा, ग्रुपवरती स्क्रीनशॉट टाका आणि बरेचसे लीडर जॉईन आहे पण त्यांचे अपलाईन नसेल तर त्या अपलाईनला पण तुम्ही कॉल करून घ्या. कारण हा जो बूस्ट प्रोग्राम आहे याच्यामध्ये अपलाईनची गरज असेल. अपलाईनचा जर बिझनेस वाढला तर आपला बिझनेस वाढू शकतो. ते आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघणार आहोत. मेटाफोर्स ज्यावेळेस सिस्टीम चालू झाली 29 जून 2022 त्याचंच रूपांतर मेटावेलमध्ये झालं. आणि मेटावेलमध्ये ज्यावेळेस TNS प्रोग्राम आला होता म्हणजे पूर्वीचं टेक्टाईल, तर त्यामध्ये जे स्लॉट घेतल्यानंतर आपण काय करत होतो, कम्युनिटी आणली, लोक आणली तरच पैसे येत होता. आणि ज्या लोकांनी कम्युनिटीने आली किंवा लोकच भेटले नाही अशा लोकांचा पैसा व्यर्थ गेला. म्हणजे 1 रुपया सुद्धा भेटला नाही. आज त्या केसमध्ये आपण लोकांना सांगत होतो की कम्युनिटी आणा आणि कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट आहे. तर हा प्रोजेक्ट जो आहे आपला मेटावेल जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये जो बूस्ट हा प्रोग्राम येतोय, साधारणतः 1.5 महिन्यात हा प्रोग्राम चालू होईल. कोणीच विचार करू शकत नाही इतक्या मोठ्या स्वरूपात याच्यात अर्निंग आहे मित्रांनो. जी NFT, NFT पूर्वी पण NFT होती याच्यामध्ये मेटावेलमध्ये म्हणजे मेटाफोर्समध्ये. तर ती NFT जी होती ती एक आयडीतून आपल्याला काय करायचं, इन्कम येत होतं. तर ही जी NFT असेल ही अगदी आगळे वेगळे आहे. म्हणजे याच्यामध्ये जी NFT आहे ती पासपोर्ट NFT म्हणून आलेली आहे. जसं आपण फॉरेनला जर जायचं असेल तर आधार, पॅन कार्ड, बँक अकाउंट वगैरे सगळं तुमचं लिंक असतं त्याला आणि त्यावेळेस आपण हे करू शकतो, बाहेर जाऊ शकतो. त्याच धर्तीवरती आपला पूर्ण डाटा या NFT वरती म्हणजे पासपोर्ट NFT वरती सर्व काही तुमचं त्याच्यात राहणार. तर आपल्याला काम काय करायचंय ते बघणार आहोत आपण या बूस्ट प्रोग्राममध्ये. आणि याची आपली तयारी होणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीला कुठं युद्धाला जायचं असेल तर तयारी पाहिजे. आज प्रोग्राम येतोय म्हणजे आपण काहीतरी लगेच तयारी करणं गरजेचं आहे. कारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये समजा प्रोजेक्ट आला तर त्यावेळेस आपली जर तयारी नसेल तर आपण पाठीमागे पडू, जगाच्या पाठीमागे राहू. जे इन्कम कमवणार आपण ते फक्त आपण लोकांचंच बघणार आहे, किती कमवतात काय कमवतात. पण नंतर वेळ न घालवता आपण सुरुवातीला जर फ्रंटला जर राहिलो तर याच्यातनं मोठा पैसा कमवू शकतो या बूस्ट प्रोग्राम मधून. तर बूस्ट प्रोग्राम जो आहे तो वैयक्तिक काम करू शकतो. म्हणजे समजा एखाद्या व्यक्ती त्याच्याकडे लोकच नाही, कम्युनिटीच नाही, तो ओळखेच नाही त्याला कोणी, तरी तो सुद्धा व्यक्ती इन्व्हेस्टर सुद्धा याच्यात काम करू शकतो आणि पैसा कमवू शकतो. आपण ते स्टेप बाय स्टेप बघणार आहे कसं कमवू. आणि ज्यांच्याकडे कम्युनिटी, आज आपण ही मीटिंग का ठेवली याचं कारण एकच होतं. कारण बऱ्याचशा लोकांकडे कम्युनिटीचा प्रॉब्लेम आहे, कम्युनिटी नाही. किंवा आपण ज्याला प्लॅन देतो तो काय म्हणतो की माझ्याकडं हे जोडाजाडीचं काम नाही करू शकत, मी स्वतः इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तो सुद्धा व्यक्ती तुम्हाला हा बूस्ट मधून फार मोठ्या स्वरूपात पैसा कमवून देणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप आज हा प्रोग्राम आहे तो बघणार आहोत. बूस्ट मध्ये काय आहे? तर बूस्ट मध्ये फर्स्ट जे आपला TNS जो प्रोग्राम असेल आणि बूस्ट याचा आणि त्याचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. याची टोकनाइज वेगळी. आता लेवल NFT नुसार आहे. म्हणजे जे लेवल पूर्वीचे जे NFTचं म्हणजे आपण या मेटावेलमध्ये आपण आपली स्वतःचीच कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. दुसऱ्या प्रोजेक्टची कंपॅरिझन होऊ शकत नाही. कारण मेटावेलमध्ये जे TNS प्रोग्राम होता त्याच्यामध्ये 12 स्लॉट होते, 12 लेवल होते. तेच जर समजा तुम्ही बूस्टमध्ये जर बघितलं तर बूस्टमध्ये फक्त 10 लेवल आहेत. तर 10 लेवल त्यावेळेस म्हणजे ते प्रोजेक्टमध्ये काम करतोय आपण, TNS मध्ये प्रत्येक जण काम करतोय. तर ती लेवल घेतल्यानंतर ती विकता येत नाही. पण तुम्ही या प्रोजेक्टमध्ये म्हणजे बूस्टमध्ये तुम्हाला वाटलं नाही मला काम करायचं, आपण क्विट करून आपण ते लेवल विकू शकतो आणि त्याचा पैसा कमवू शकतो लगेचच्या लगेच. म्हणजे ही डिजिटल ॲसेट आहे तुमच्याकडं, लगेच तुम्ही विड्रॉल करू शकता, आपल्या सिस्टीममध्ये विड्रॉल करू शकता किंवा मार्केट प्लेसला सुद्धा हे अवेलेबल राहील. तर मग या झाल्या 10 लेवल. आपल्याला खिशाला परवडल तितक्या लेवल आपण घेऊ शकतो. आज बऱ्याचशा लोकांकडे CS कॉईन आहे, CS टोकन आहे, ते यूज करून आपण हे घेऊ शकतो. सगळं हे चालणार आहे IG जे टोकन आहे त्याच्यावरती चालणार आहे. म्हणजेच आपल्याला इथं CS कॉईन 101% लागणार आहे. तर मग आपल्याला आत्ताचा जो रेट आहे समजा
$1.50 वगैरे असू शकतो किंवा मागं पुढे आहे थोडासा. तर मित्रांनो, हाच जो रेट आहे, ज्या वेळेस आता एक 2-3 प्रोग्राम ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत लॉन्च होतात, जसं गुरु फन वगैरे, तर त्यावेळेस तो वाढू शकतो रेट. आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये बायबिट आणि OKX हे एक्सचेंज येतात. हे इंडियन, म्हणजे भारताने त्याला परमिशन दिलेली त्या एक्सचेंजला. ते आपल्या भारतात पण चालतात. मग त्याच्यामुळं याच्यावरती जे कस्टमर असतील ते वाढतील आणि पर्यायाने तो कॉईनचा रेट मोठा होऊ शकतो. सरा सा जवळपास सरासरी $10च्या आसपास जाऊ शकतो याचा रेट, ज्या दोन याच्यावरती डेस्कवरती आल्यानंतर. त्याच नंतर तुम्हाला सांगतो, पुढच्या दीड महिन्यामध्ये, म्हणजे आत्ताच्या ह्या दीड महिन्यानंतर ते दीड दोन महिने, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, Q1 मध्ये हा प्रोजेक्ट आपला लॉन्च होईल बूस्ट. त्यावेळेस त्याचा रेट विचार पण करू शकत नाही, इतक्या मोठ्या स्वरूपात याचा रेट असू शकतो. आणि त्यावेळेस आपल्याला ते लेवल बाय करणं गरजेचं आहे, लेवल घेणं गरजेचं आहे. प्रत्येक आता इथे जे लोक आहेत त्यांच्याकडे प्रत्येकाकडे CS कॉईन असतात. CS कॉईन थ्रू आपण याच्या लेवल बाय करू शकतो. त्यानंतर या सिस्टीममध्ये जसं आपण TNS मध्ये ऑटो अपग्रेड, म्हणजे ऑटोमॅटिकली आपण पहिल्या लेवलमधून दुसऱ्या लेवलमध्ये जातो. जर एखाद्याला वाटलं रिइन्व्हेस्टमेंट, म्हणजे मला पुढची लेवलच नकोय, पहिलाच समजा एखाद्याने ₹1000 जर समजा बिझनेसमध्ये आला आणि पुढची लेवल नाही, फक्त त्याने सायकल जरी फिरवलं तर त्या लेवलमधून त्याला पैसे येऊ शकतो, मोठ्या स्वरूपात कमवू शकतो. त्याचं असं काही इथं बंधन नाहीये. जर समजा एखाद्याला इच्छा असेल तर तो पुढच्या लेवलमध्ये जाऊ शकतो, कारण पुढच्या लेवलमध्ये मोठ्या स्वरूपात पैसा भेटणार आहे. त्यानंतर हे जे सिस्टीममध्ये मार्केट प्लेसमधून तुम्ही हे घेऊ शकता, डायरेक्ट मार्केट प्लेसमध्ये जाऊन, किंवा आपली जी सिस्टीम आहे त्याच्यामधून पण तुम्ही या आपल्या NFT जे घ्यायची आपल्याला ते घेऊ शकतात. NFT तुम्ही असं बंधन नाही की एकच घ्या, मल्टिपल घेऊ शकता. समजा एखादा नेटवर्कर त्यांनी स्वतः नेटवर्किंगसाठी एक NFT घ्यायची आणि मल्टिपल, म्हणजे तुम्ही 2, 5, 10 ज्याची ज्याची परिस्थितीनुसार, जर CS कॉईन जर जादा असेल तर जादा घेऊन आपण सेल आउट करू शकतो इन फ्युचरमध्ये. त्यानंतर जे लेवल चालू होतात आपले, आता फर्स्ट जी लेवल आहे आपली ती साधारणतः ₹1000 लेवल आहे. किती? ₹1000 आपली ही लेवल राहणार. म्हणजे आपण INR मध्ये बघू, डाय म्हणजे 10 डाय मध्ये असेल, म्हणजे ₹1000 सरासरी आपण राऊंड फिगर पकडू. ₹100 इकडे तिकडे होऊ शकतात. तर वाय म्हणजे तुम्ही आता इथं जे तुमचे जे अपलाईन असतील, हे जे वरचे जे 4 अपलाईन आहे, म्हणजे हे जे स्लॉट भरायचे याच्यामध्ये किती लोक येणार? 30 लोक येणार पहिल्या लेवलमध्ये. 30 पब्लिक आहे. आणि जे भरणार आहेत, तुमचे जे 4 अपलाईन असतील, हे सर्व तुम्हाला काय करणार आहे? मदत करणार आहे. कोणते? हे 30 स्लॉट भरण्यासाठी. म्हणजे तुम्ही तर भरणार आहे, पण तुमचे जे 4 अपलाईन असतील ते पण भरतील, प्लस क्रॉस लाईन पण भरल. म्हणजे हे 30 गोळे जे भरायचे आहेत, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट NFT बाय करतात, ज्यावेळेस लेवल बाय करता, म्हणजे NFT बाय करतात, $10 तुम्ही NFT घेतली किंवा ₹1000 NFT घेतली, त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? हे व्हाईट कलरचे सगळे दिसतात, हे 30 गोळे दिसतात, 30 सर्कल आपल्याला भेटणार आहे. आणि त्यामध्ये काय येणार आहे? कम्युनिटी. आता एखाद्या व्यक्तीला वाटलं माझ्याकडे म्हणजे पब्लिक नाही, लोक नाहीत, समजा तो इथे येऊन बसला, पण त्याचे काय करणार? हे जे अपलाईन आहे, 4 लोक जे आहेत ते सुद्धा त्याला मदत करणार, खालचे इकडचे सगळे भरून. म्हणजेच या व्यक्तीला पैसा भेटणार. म्हणजे इन्व्हेस्टर जरी आला तरी त्याला फर्स्ट NFT मधून पैसा भेटू शकतो, चांगला मोठ्या स्वरूपात पैसा भेटू शकतो. आता हे 30 गोळे भरल्यानंतर याच्यातले जे काही, म्हणजे 2 वॉलेट येणार त्याच्यामध्ये. एक जे वॉलेट राहील त्याचं मेन राहील, म्हणजे मेन याच्यामध्ये तुम्हाला इन्कम येणार. आता हे 30 गोळे भरल्यानंतर आपल्याला फर्स्ट लेवल मधून जवळपास याच्यामध्ये ₹10,000 भेटणार आहे मित्रांनो. किती? ₹10,000 भेटणार आहे याच्या फर्स्ट लेवलमध्ये. तेच तुम्ही जे दुसरं जे आपलं वॉलेट राहील, लॉक वॉलेट, म्हणजे पहिलं जे असेल तुमचं मेन वॉलेट, नंतर लॉक वॉलेट, याच याच्यामध्ये, त्यामध्ये तुमचा पुढचा जो स्लॉट ओपन होण्यासाठी इथं ऑन आणि ऑफचं स्विच राहील. हे आपण काय करायचंय? ऑफ ठेवायचं. म्हणजे ऑटोमॅटिकली आपला पुढचा लेवल ओपन होणं गरजेचं आहे. त्यामध्ये
पुढचं जी लेवल राहील तुमची 8,000 रुपयाची. म्हणजे आपल्या पहिल्या स्लॉटमधून पहिल्या याच्यामध्ये फर्स्ट सायकल जर फिरली, एक सायकल जर झाली, तर आपल्याला त्याच्यातनं 10,000 रुपये भेटणार. प्लस आपला पुढचा लेवल पण ओपन होणार. मग अशा स्वरूपात आपल्याला पहिल्या लेवलमध्ये इन्कम येणार आहे. ज्यांच्याकडे कम्युनिटी असेल त्यांनी आजच लिस्ट बनवणं गरजेचं आहे, कारण आपल्याला इथं कम्युनिटी तर लागलच, पण जर समजा आपल्याकडे कम्युनिटी नसेल तर इन्व्हेस्टर सुद्धा या स्लॉटमध्ये आणून आपण पैसा कमवू शकतो. ते तर कमावणारच आहे, आपण पण कमावणार. अशा बेसने आपल्याला इथं आपल्याला इन्कम होणार आहे 1,000 रुपयामध्ये 10,000 रुपये. विचार करा असा कोणता बिझनेस आहे की 1,000 रुपयात 10,000 रुपये येते. म्हणजे जे एन-एफ-टी आपल्याला जे पूर्वीपासून आपण विचार करत होतो एन-एफ-टी प्रोग्राम आला पाहिजे, तर एन-एफ-टी मध्ये आपल्याला इथं फार मोठ्या स्वरूपात इन्कम होऊ शकतं. आता आपण चालणार आहे पुढच्या स्लॉटमध्ये, म्हणजे पुढच्या लेवलमध्ये तिथं किती इन्कम होतं. आता पहिल्या याच्यात तर झाले आपले 10,000 रुपये, बरोबर. तर मग पहिल्या याच्यात 10 झाल्यानंतर पुढच्या सेकंड लेवलमध्ये किती इन्कम होतं. आता सेकंड लेवलमध्ये 14 लोक असतात. किती? फर्स्ट लेवलमध्ये 30 लोक आहेत, सेकंड मध्ये 14 लोक आहेत. आता 14 मध्ये इथं जसं फर्स्ट लेवलमध्ये तुमचं जे अपलाईनचे 4 घरं होते, म्हणजे 4 लोक तुमच्या वरती होते, तर इथं किती राहणार आहे? 3 लोक राहतील. किती? 3 लोक असतील. म्हणजे जे आपले जे अपलाईन असतील हे 3 लोक, यांच्या थ्रू जे लोक येणार आहे ते खाली इथं भरले जातील. हे सगळे जे ओळ आहेत हे भरले जाणार. आणि आपण स्वतः बी काम करणार, आपला क्रॉस लाईन काम करणार आणि डाऊन लाईन काम करणार. म्हणजे सगळे मिळून हे लोक, हे स्लॉट आपले भरले जातात. तर आता आपल्याला इथं आपल्या फर्स्ट मध्ये आपण 10,000 रुपये कमवले, पण सेकंड मध्ये काय करणार आपण. आता इथं जे लोक आहेत ते किती लोक आहेत इथं? फक्त 14 लोक आहेत. आणि पहिल्या ह्याच्यात होते 30. याची किंमत आहे 8,000 रुपये. सेकंड लेवलची जी किंमत आहे ती 8,000 रुपये. आणि ह्या 8,000 रुपयामध्ये ह्या 14 लोक ज्यावेळेस येतील आपल्याकडं, तर ह्या सिस्टीम मधून आपण किंवा ह्या लेवल मधून आपण कमवणार आहोत 51,51,000 रुपये. आता 14 लोक जर आले तर 51,000 रुपये. आपले पाठीमागं स्लॉटमध्ये किती लोक आहे पहिल्या लेवलमध्ये? 30 लोक. म्हणजे अजून जर 14 लोक आले, म्हणजे 30 पैकी समजा 2 लोक गेले, पण 14 14 जर झाले तर झाले 28 लोक. म्हणजेच आपल्याला इथं या सेकंड लेवलमध्ये परत इथं 51,000 रुपये येऊ शकतात. हे समजलं असेल तुम्हाला की 30 लोक आहेत, 30 पैकी जर 28 लोक जर जर समजा तुमच्या दुसऱ्या स्लॉटमध्ये आले, तर म्हणजे हा रिसायकल पण झाला ना. 2 वेळेस सायकल फिरली, त्यामुळे आपल्याला 51 याच्यामध्ये भेटू शकतात 1,02,000 रुपये. विचार करा तुम्ही पैसा किती झालाय. पहिल्या 1,000 रुपयाचं घर घेतलं तर आपल्याला 10,000 रुपये भेटले, पण दुसऱ्या स्लॉटमध्ये ऑटोमॅटिक गेलो. इथं पण 2 वॉलेट असणार आपल्याला, या सिस्टीम मध्येच असणार 2 वॉलेट. या 2 वॉलेटमध्ये काय असणार? मेन वॉलेट आपला 51,000चं, आणि हे जे स्लॉट दिसतात, खालची जी लाईन दिसतात, याच्यातले काही होल्ड होऊन आपलं पुढचं लेवल ऑटोमॅटिकली ओपन होते. तर मग आता हे झालं सेकंड लेवलची प्रत्येकाला समजलं असं अपेक्षा करू. नंतर जर टाइम राहिला तर आपण त्याच्यावरती डिस्कस करू. म्हणजे फर्स्ट मध्ये 10, दुसऱ्यामध्ये 51 आपण इथं कमवू शकतो. तेच जर तुम्ही तिसरी लेवल ओपन झाली तुमची, किती? तिसरी ओपन झाली. आता तिसऱ्यामध्ये किती लोक आहे आपल्याकडं? हे तुम्ही स्वतः राहणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथं तुम्हाला लोक कमी होत चालली. काय? लोक इथं कमी होत चालली. हा पहिली लेवल होती, सॉरी, ही पहिली लेवल होती, ही दुसरी लेवल आहे. आणि आता जी येणार आपली ही तिसरी लेवल येणार. आता तिसऱ्या लेवलमध्ये आपल्याला 6 लोक आहे. किती? 6 पब्लिक आहे, 6 लोक आहे. आता हे जिथं पहिल्या लेवलमध्ये बघितलं असून तुम्ही, ते खालच्या ह्याच्यातनं हे झाले, पण हे दुसऱ्या लेवलमध्ये हे जे निळे दिसतात तुम्हाला, याच्यातून काय होणार? तुमचा हा तिसरा स्लॉट ओपन होईल. आता तिसऱ्यामध्ये 6 लोक आहे. आता 6 लोक आहेत, तर तिथे त्या घराची जी किंमत आहे किंवा त्या लेवलची जी किंमत आहे ती आहे 40,000 रुपये. पहिल्याची किंमत होती $10, नंतर 8,000. आपण रुपयामध्ये जाऊ. पहिला 1,000 रुपयाचं घर आहे, दुसरं 8,000चं आहे, आणि तिसरं 4,000चं आहे. सॉरी, तिसरं जे आहे तुमचं 40,000 रुपयाचं हे स्लॉट राहील. हे ऑटोमॅटिकली चाललोय, आपण डायरेक्ट आपण घेतलेलं नाही, पण ऑटोमॅटिकली आपले
हे 1 2 3 4 5 6 7 याचे आपले होल्ड होतात आणि ऑटोमॅटिकली आपलं तिसरं स्लॉट ओपन होतो. आता तिसऱ्या स्लॉटचं जे अर्निंग असेल पर सायकल पकडतोय आपण एका सायकलमध्ये, तर एका सायकलमध्ये आपल्याला 1,20,000 रुपये उत्पन्न भेटतं. स्लॉट कितीचा आहे? 40,000चा, पण उत्पन्न झालं आपलं 1,20,000 रुपये. विचार करा तुम्ही, पैसा आहे की पैसा, म्हणजे कुठं बाकी काही बघायची गरजच नाही आपल्याला. पहिल्या लेवलमधून 10,000 रुपये कमवले, दुसऱ्यातून 51 म्हणजे 1,20,000 रुपये, 1,02,000 रुपये कमवले. त्याच्यानंतर तिसऱ्या लेवलमधून तुम्ही 1,20,000 रुपये ह्या फर्स्ट सायकलमधून. जर याच्यात जर समजा तुमचे इथे किती लोक आहेत दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याकडं 14 लोक आहे, ते 14 पैकी फक्त आपण याच्यामध्ये किती धरले, 6 लोक जरी आले तर आपला 1,20,000 झालं. जर ते परत 6 लोक आले तर आपले किती झाले इन्कम इथं, परत 1,20,000 रुपये, म्हणजे 2,40,000 दोन सायकलमध्ये आपण इथं कमवू शकतो सिस्टीम थ्रू. त्याच्यानंतर आपला जो चौथा स्लॉट आहे, मग इथं पण तुम्हाला 2 वॉलेट येणार. प्रत्येक वेळेस वॉलेट 2 का म्हणतो मी, की इथं तुम्हाला 1,20,000 रुपये आले आणि जे उरलेली जी अमाऊंट आहे आपली पुढचा जो स्लॉट ओपन करण्यासाठी, ते इथे येणार आहे लॉक वॉलेटमध्ये. हे काय फर्स्ट टाइम, सेकंड टाइम तुम्हाला पूर्णचे पूर्ण याच्यातनं पैसे भेटणार आहे. तर अशा सिस्टीमने आपल्याला हा तिसरी लेवल पण आपली ओपन झालेली आहे. आता तिसरी ओपन झाल्यानंतर आपल्याला काय आहे, पुढची चौथी लेवल आहे. जी चौथी लेवल आहे, ती चौथी लेवलची किंमत किती आहे? 1,00,000 रुपये. किती? 1,00,000 रुपये चौथ्या लेवलची किंमत आहे. आता चौथ्या लेवलमध्ये किती लोक येणार आहे? तर चौथ्या लेवलमध्ये 3च लोक आहे. इथे 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपीज या चौथ्या लेवलची किंमत आहे. पब्लिक आहे 3च लोक आहे. आता 3 लोक आहे, तर 3 लोकांपैकी पहिला आणि दुसरा आपला समजा पुढचा स्लॉट ओपन नसन, पूर्वीचं जसं मेकॅनिझम होतं त्याच्यात पैकी बरोबर बरोबर त्याच्या बरोबर सारखं आहे. म्हणजे S3 मध्ये जसं आपल्याला 2 याचे पैसे आपल्याला याचे वरती द्यायचे, तसे 1 याचे सेम तसंच इथं होणार आहे. 2 लोकांचे पैसे आपल्याला भेटणार आणि एकाचे वरती जाणार. म्हणजे इथं आपल्याला किती भेटले? 2,00,000 रुपये भेटले. किती? 2च लोक आले तर. तुमच्याकडे किती लोक आहे? 30 लोकांची टीम झालेली आहे आपली. आता 30 लोकांपैकी म्हणजे आपले 2च जरी आले इथं तरी आपल्याला 2,00,000 रुपये भेटले. समजा 4 लोक आले तर 4,00,000 रुपये भेटणार. या सिस्टीम मधून आपण काय करणार आहे, पुढचं जे 5 हे बेसिक स्लॉट झाले, 1 2 3 4 आणि 5 हे बेसिक स्लॉट झाले. आता बेसिक स्लॉट मध्ये जो 5वा जो स्लॉट आहे त्यामध्ये फक्त 2च लोक आहे. किती लोक आहे? पीपल 2, फक्त आणि फक्त 2च लोक आहे. तर 2 लोक असल्यामुळे काय झालं इथं, जे स्लॉटची जी किंमत आहे, 5वेची स्लॉटची जी किंमत आहे ती 2,00,000 रुपये. किती? 2,00,000 रुपये. आता 2,00,000 रुपये जर याची किंमत आहे, तर हा प्रत्येक स्लॉट किती झाला? हा 2,00,000 रुपये झाला. म्हणजे आपल्याला किती भेटणार? 2,00,000. वरती परत आपल्याला गेले त्याचे 2,00,000. आता आपण किती लोक घेऊन चाललोय? 30 लोक जवळजवळ. त्यातले काही 50% जरी गेले तर 14 राहिले. 14 जाऊ 10च पकडा तुम्ही. 10 मधले तुम्हाला किती पैसे भेटणार आहे? एकाचे 2,00,000. म्हणजे जवळजवळ आपण इथंच 5व्या स्लॉटमध्येच 20,00,000 रुपये कमवले आपण. किती? 20,00,000 रुपये कमवले. पुढचा जर स्लॉट ओपन नसेल तर तो आपला ऑटोमॅटिकली ओपन होत चालणार आहे. आता 5 स्लॉट पर्यंत आपल्याला कळलं असेल, हे झालं बेसिक. हे बेसिक झालं. म्हणजे एवढा पैसा येऊन सुद्धा हे बेसिक झालं. आता पुढचे जे स्लॉट राहणार आपले, ते राहणार आहे, त्या स्लॉट मधून जे इन्कम राहणार आहे ते फार मोठ्या स्वरूपात राहणार आहे आपलं. ते बघू आपण पुढच्या स्लाइड वरती. प्रो स्टेज स्लॉट लेवल म्हणजे स्पेशल. याच्यात किती स्पेशल आहे ते बघू आपण. आता याच्यामध्ये काय आहे? 6वा, परत तुम्हाला 30 लोक आले. 7 मध्ये किती 7व्या लेवल मध्ये परत 14 आले. नंतर 6 आले. नंतर 3 आणि 2. आता इन्कम याच्यामध्ये किती येणार आहे? 6वा जो स्लॉट आहे आपला, तर 6व्या स्लॉटमध्ये या स्लॉटची किंमत आहे, या स्लॉटची किंमत राहील आपल्या 6व्या स्लॉटमध्ये, त्याची किंमत राहील, एक मिनिट, 1,50,000 रुपये.
1.5 लाख. आपण सुरुवात कितीने केलेली आहे? फक्त आणि फक्त 1000 रुपयांनी. पण 1000 रुपयातून आपण किती पुढे गेलो ते बघा. 1.5 लॅक्स म्हणजे 1.5 लाख रुपयाची किंमत आहे. हे 30 स्लॉट आहे टोटल, म्हणजे 30 घरं आहेत, 30 गाळे भेटणार आहे आपल्याला, 30 फ्लॅट म्हणू आपण. आता त्यामध्ये आपल्याला इन्कम जे राहणार आहे एका सायकलचं किती? फक्त आणि फक्त एक सायकल, त्याचं इन्कम राहील 15 लाख रुपये. किती? 15 लाख. लोक आहेत 30, किंमत आहे 1.5 लाख. चालू केला जातो आपण बिझनेस 1000 रुपयांनी. विचार करा तुम्ही 6व्या लेवलमध्ये आल्यानंतर किती मोठा फरक होऊ शकतो प्रो मध्ये. तेच तुम्ही जर समजा, पण याच्यात एकच करायचं आहे आपल्याला, जे लीडर असतील, डायरेक्ट जर कोणी येणार असेल, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा पर 10 स्लॉट घेऊ शकतो. पण इन्व्हेस्टर जर असेल तुमच्याकडं, तर इन्व्हेस्टरला फक्त 3च स्लॉट घेऊन द्यायचे. एक मिनिट. इन्व्हेस्टरसाठी फक्त आपण सांगणं गरजेचं आहे त्याला, पहिला दुसरा आणि तिसरा. कारण ही जो अपलाईन असेल तेच येणार आहे. पण तेच तुम्ही जर समजा चौथ्या स्लॉटमध्ये गेला, तुम्ही आणि तुमची टीमच काम करल. त्याच्यामुळे आपल्याला पुढे काही त्याला घेऊन जायची गरज नाही, कारण त्याच्याकडे जर लोकच नसेल तर त्याला तिथं पैसा येणार नाही एनएफटीचा. त्याच्यामुळे आपण फक्त त्याला 3 स्लॉट प्रत्येकाने सांगणं गरजेचं आहे. ऑटोमॅटिकली तो नुसतं येऊन बसला तरी त्याला पैसा भेटणार आहे. त्याला वाटलं विकायचं, तो स्लॉट लेवल त्याची विकून मोकळा होऊ शकतो. तर हे परत प्रत्येकाने लक्षात घ्या. इन्व्हेस्टर जर आणायचा असेल तर शक्यतो तो 3च स्लॉटने आणायचा. जास्त स्लॉटने आणू नका, कारण त्याला चौथा आणि पाचव्यामध्ये पैसे भेटणार नाही. तर 6व्यामध्ये बघितलं आपण, किंमत आहे त्याची 1.5 लाख. एक सायकलचे जे पैसा जो भेटतो तो आपल्याला 15 लाख रुपये एक सायकल. तुम्हीच हिशोब करा, 10 लोक जरी तुमच्या बरोबर आले तर पैसे किती झाले? एकाचे एका सायकलचे 15 लाख, तर 10 सायकलचे किती झाले ते नंतर बघू आपण हिशोब पुढचे. त्यानंतर आपण 7वी लेवल बघू. आता 7व्या लेवलमध्ये काय आहे? 14 लोक आहे. तर 7व्या लेवलची जी किंमत आहे, ती किंमत होती आपली 4.5 लाख रुपये. आता आकडे मोठे वाटतात तुम्हाला, पण सुरुवात केली तुम्ही 1,000 रुपयांनी. आता 4.5 लाख रुपये, 4.5 लाख रुपयाचं तुमचे या स्लॉटची किंमत आहे 7व्याची. त्यात लोक आहे तुमच्याकडं फक्त 14च. किती? फक्त 14च लोकांमध्ये हे पूर्ण होणार आहे. आणि त्याच्यातून आपल्याला भेटणार आहे एक सायकलचे 31 लाख रुपये. किती? 31 लाख रुपये. आतापर्यंत जे जे स्वप्न बघितले ते पुढच्या स्लॉटमध्ये, म्हणजे बेसिक स्लॉटमध्येच आपले पूर्ण होणार आहे. पण आत्ताचे जे स्लॉटचे राहील ते आपल्याकडे पैसा पैसा आणि पैसाच राहणार. तर एका सायकलची जर 31 लाख रुपये तुम्हाला 7व्यात भेटतात, तर दोन जर सायकल झाल्या किंवा 10 लोक जरी आपण याच्यात आणले किंवा 5 जरी आणले, तर हिशोब करा तुम्ही प्रत्येकाने. 7व्या स्लॉटमध्ये जर तुम्हाला 31 लाख रुपये भेटले, गुणिले त्याला 10 करा, किती झाले तेच तुम्ही हिशोब करा. हे झालं 7व्या स्लॉटमध्ये. किती मोठा इन्कम कमावला आपण. प्लस एखाद्याला वाटलं मला एनएफटी विकून टाकायची, तर तो तेवढी त्याची ताकद राहील, लाखो करोडोमध्ये तो विकू शकतो. फक्त काम केलंय त्यांनी, 1,000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि ही एक एनएफटी घेतली आणि फक्त लोक आणली. लोक एकट्याने आणले का? अजिबात नाही. त्याचे जे सिनियर अपलाईन असतील, डाऊनलाईन असतील, क्रॉस लाईन असतील, आणि स्वतः स्वतः सुद्धा काम करणं गरजेचं आहे, मोठा पैसा कमवायचा. तर 7व्या स्लॉटमध्ये जे बघितलं असेल तुम्ही, की 7व्या स्लॉट फक्त 4.5 लाखाचं आहे, पण इन्कम तुमचं 31 लाख रुपये एका व्यक्तीचं. 5-10 लोक आले ते गणित करा तुम्ही, 31 लाख गुणिले 10 लोकांचे. त्यानंतर 8वा स्लॉट बघू आपण. तर 8व्या स्लॉटची जी किंमत आहे मित्रांनो, तर 8व्या स्लॉटची किंमत आहे, किंमत फार मोठमोठे वाटू राहिले, पण आपण सुरुवात करतो 1,000 फक्त. 8व्या स्लॉटची जी किंमत आहे ती 9 लाख रुपये. किती? 9 लाख रुपये. आता ही 9 लाख रुपये जर एकाची किंमत आहे,
तर ह्या स्लॉटमध्ये लोक किती? 6. किती? 6 लोक आहे. आणि 6 लोकांमधून जे इन्कम होणार आहे आपल्याला, तो फार मोठ्या स्वरूपाचा इन्कम होतो आपल्याला. तर इथं आपल्याला इन्कम होतो 6 लाख. इथे जवळजवळ किती? 27-31 लाख प्लस इन्कम होतं याच्यामध्ये. 18 लाखाच्या आसपास जातो. तर इथं फक्त तुमच्याकडे किती लोक आहे? तुम्ही आणि प्रत्येक आपले 2 आणि त्यांचे 2-2 लोक आहे. त्यानंतर आपण ह्या स्लॉटमधून 9व्या स्लॉटमध्ये जातो. आता 9व्या स्लॉटची जी किंमत आहे ती आपली 18 लाख रुपये. 18 लाख रुपयाचा स्लॉट आहे. लोक फक्त आहे तुमच्याकडे तिथं 3च लोक आहे. किती? 3च लोक आहे तुमच्याकडं. तर तुम्हाला तिथं एक सायकल, पर सायकल 36 लाख रुपये भेटतात इथं. पर सायकल म्हणजे याचे आणि याचे 36 लाख रुपये फक्त एक सायकलची. हे वरती जाणार परत आपल्याला त्या अपलाईनसाठी. तर मग इथं आपल्याला भेटले 36 लाख. 36-36 करून घ्या तुम्ही, किती झाले ते बघा. प्लस तुम्हाला आता समजा आपण 10व्या स्लॉटमध्ये जातोय. तर 10व्या स्लॉटमध्ये गेल्यानंतर त्याची जी किंमत आहे ती जवळजवळ 27 लाख रुपये किंमत याची. 10व्या स्लॉटची किंमत आहे 27 लाख रुपये. म्हणजेच आपल्याला एकाच इन्कम इथं 27 लाख रुपये प्लस इथं हा वरती जाणार. म्हणजे आपण जर समजा 10 लोक जरी आणले, किती? 10 लोक जरी या स्लॉटमध्ये आणले, तर आपण जवळजवळ इथं 20 कोटीच्या आसपास या स्लॉटमधून एकाच स्लॉटमधून कमवू शकतो 10व्यातून. विचार करा तुम्ही, किती मोठं गणित होऊ शकतं. आणि सगळं गणित आहे फक्त 1000 रुपयातनं. काय? 1000 रुपयातनं, ते पण 100% त्याच्यामध्ये पैसा येणार आहे त्या माणसाला. किंवा त्याने ते विकलं तरी त्याला रिटर्न पैसे येणार आहे. विचार करा, असा कोणता प्रोजेक्ट आहे का की एखादी प्रॉपर्टी घेतली आणि ते विकून लगेच पैसे येतात. 2 सिस्टीम मधून आपण रिटर्न याचे पैसे घेऊ शकतो. तर अशा स्वरूपात आपला हा 10 लेवल आहे. आणि त्या 10 लेवलमधून आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात इन्कम येणार आहे. फक्त स्टार्ट केलं आपण 10 लेवल आपलं 1000 पासून. 1000 मध्ये आपल्याला करोडो रुपये कमवायची संधी आहे. प्रत्येकाला आहे. जे लीडर आहे हे 2-3-4 स्लॉटनी चालू करू शकतात आणि मोठ्या स्वरूपात पैसा कमवू शकतात. कारण जेवढं तुम्ही, आता समजा तुमच्याकडं 30 लोक आहे, तर 30 लोकांमध्ये ज्याचा पहिला स्लॉट लवकर होईल, म्हणजे 30 लोक येतील, तर तो लगेच सेकंड स्लॉटमध्ये जाणार. म्हणजे तो एक बेनिफिट आहे. जो नंतर जरी आला तर तो आपले कम्युनिटी आणून आपण मोठ्या स्वरूपात आपण याच्यातनं पैसा कमवू शकतो. आजचं जे आपलं प्लॅन प्रेझेंटेशन आता इथं थांबतंय. त्यानंतर कोणाला काही प्रश्न असतील तर ते हँड रेस करून विचारू शकता. हँड रेस करून विचारू शकता तुम्ही. कोणालाच काही प्रश्न नाही असं वाटतंय मला. हँड रेस करून विचारू शकता. टाइम कमी आहे आपल्याकडं. परत आपण उद्या याचं सेशन घेऊ शकतो. दिघे सर, अनम्यूटचं ऑप्शन दिलं तुम्हाला. भागवत दिघे सर. हां बोला मॅडम. दायगोडे मॅडम बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग बोला. हा जे अ,
आज तुम्ही माहिती दिली ना आम्हाला. चॅट मध्ये जर आमच्याकडे आली तर आम्हाला ती लोकांपर्यंत पोहोचवता येईल, व्यवस्थित सांगता येईल. सर्व येईल मॅडम हे. हा. हम्म. आणि हे जॉईनिंग कधीपासून करायचंय? हे 1.5 महिन्यात आपली सिस्टीम चालू होती. 1.5 महिन्यात स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट त्याचं फक्त राहिले, बाकी सगळी सिस्टीम झालेली आहे. 1.5 महिन्यात चालू होईल तो प्रोजेक्ट. म्हणजे आता. अच्छा. क्यू ओके, म्हणजे थँक्यू. Q1 मध्ये दिलेलं आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं ते सिस्टीम आहे. ते चालू होऊन जाईल. तर आपली तयारी आत्तापासूनच पाहिजे ते करण्यासाठी असं. हो, होऊ शकतात सर. लोक हम्म. 1,000 रुपयांनी होऊ शकतात. म्हणूनच म्हटलं की कधीपासून जॉईनिंग आता करायचं. याच्यात कसं माहिती आहे की 2 ऑप्शन आहे. ज्याच्याकडे CS आहे तो डायरेक्ट आपला 3-4 स्लॉट घेऊ शकतो. ज्याच्याकडे CS नाही किंवा बरेचसे अडचणी असतात, पैसा नसेल, तर तो आपला सिंगल स्लॉटनी घेऊन सुद्धा काम करू शकतो. किंवा इन्व्हेस्टर आहे तुमच्याकडे समजा, तर ते सुद्धा याच्यामध्ये काम करू शकतात असं. नाही, आता जसं आपण T&S मध्ये जॉईनिंग केली ना लोकांची, हम्म. तशी आपण ह्याच्यात पण करू शकतो ना एक स्लॉटनी? हो, एक स्लॉटनी करू शकतो. मग त्याची किंमतच ती आहे 1,000 रुपये. ना. असं 1,000 रुपयापासून स्टार्टिंग त्याची असं. बोला दिघे सर, बोला. ओके ओके सर. हॅलो दिघे सर, अनम्यूटचं ऑप्शन दिलं ना, बोलायचं असं बोलू शकतो. ठीक आहे, चला. नीता मॅडम तुम्ही बोलू शकता, अनम्यूटचं ऑप्शन दिलं. हॅलो. हॅलो, बोला. हॅलो, आवाज येतोय सर? येस येस, प्रॉपर. हां. सर, हे म्हणजे आपले मागचे जे होते स्लॉट तशा पद्धतीनेच ही सिस्टीम राहणार का? म्हणजे आपण आपलं पहिलं जर घर घेतलं की त्याच्या अंडर ते 30 लोक भरायला आपण डायरेक्ट जॉईन करायचे की लोकां थ्रू, म्हणजे टीम थ्रू आलेल्या याच्यात पण ते हे होणार आहे? आता पहिला जो स्लॉट आहे तुमचा, हां. त्यामध्ये 4 अपलाईन आपल्याला याच्यात सपोर्ट करतात. 4 वरचे जे 4 अपलाईन आहेत ते त्याच्यात मध्ये सपोर्ट करतात. तुमचा डाऊनलाईन सपोर्ट करतो, क्रॉस लाईन सपोर्ट करतो. काय आणि ओके. त्यानंतर ते 30 लोक भरले जातात. पण याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, पूर्वी T&S जो हां. प्रोग्राम होता, त्यामध्ये तुम्ही स्लॉट घेतल्यानंतर माणसं आले तर पैसा येतो तुम्हाला. काय हां. आणि ते स्लॉट विकता येत